शहरांतर्गत ई बस सेवा सुरू करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं पूर्वतयारी केली आहे। महापालिका आणि JBM कंपनी यांच्यात बस पुरवठ्याचा करारही झालाय। त्यामुळे 15 ऑगस्ट पासून इचलकरंजीमध्ये आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात इचलकरंजीमध्ये 8 इलेक्ट्रिक बसेस धावतील। केंद्र शासनाच्या PM ई बस योजनेअंतर्गत इचलकरंजीसाठी 20 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्यात। आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या सहकार्यानं इचलकरंजीत ई बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन समितीच्या सभापती अरुणा बचाटे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत। ई बसेससाठी सोलगे मळ्यात स्वतंत्र आगार उभारलं असून विविध ठिकाणचे बस थांबेही निश्चित झालेत। तर शिवतीर्थ परिसरात मध्यवर्ती शहरी बस स्थानक उभारण्यास महासभेनं मंजुरी दिली आहे। बुधवारी इचलकरंजी महापालिका आणि बस पुरवठा करणारी JBM कंपनी यांच्यात करार झाला। त्यानुसार पहिल्या टप्प्यात इचलकरंजीला 8 ई बसेस मिळणार आहेत। 15 ऑगस्ट पासून इचलकरंजीकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल।